तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जे लोक दिवसभर स्वतःबद्दल बोलत राहतात त्यांना कोणी फारसं गंभीरपणे घेत नाही. पण जे लोक कमी बोलतात त्यांच्याबद्दल प्रत्येकाला कुतूहल असतं. ते काय विचार करत असतील, पुढे काय करतील याचा अंदाजच लागत नाही आणि ज्याचा अंदाज लागत नाही त्यालाच लोक सर्वात जास्त घाबरतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 12 नियम सांगणार आहे जे तुम्हाला उद्धट नाही तर प्रभावी बनवतील. असे नियम ज्यामुळे लोक तुमच्याशी बोलताना 10 वेळा विचार करतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशाच मानसशास्त्र, व्यक्तिमत्व विकास आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नियम 1. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं ही तुमची जबाबदारी नाही. आजकाल काही लोकांना असं वाटतं की त्यांना तुमच्या आयुष्याचा फुल ॲक्सेस मिळतोय. कुठे जातोस, कोणाशी बोलत होतीस, किती मार्क्स आले, पुढे काय करणार. अहो, काही लोक तर असे वागतात जणू सरकारने त्यांना राष्ट्रीय चौकशी अधिकारी म्हणून नेमलं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं की तुमची किंमत कमी होते. कधीकधी फक्त हलकंसं हसा आणि विषय बदला. समोरच्याला वाटेल याच्या डोळ्यात नक्की काहीतरी चाललं आहे आणि खरं सांगायचं तर त्याला गोंधळून ठेवणं हेच तुमचं उत्तर असतं. नियम क्रमांक 2. तुमच्या प्रत्येक प्लॅनची जाहिरात करू नका. काही लोकांचं आयुष्य म्हणजे ब्रेकिंग न्यूज चॅनल. अजून अभ्यास सुरूही केला नसतो पण स्टेटस तयार, बिग थिंग कमिंग 2 दिवसांनी, गाईज प्लॅन कॅन्सल. लोकांना सगळ्या सांगण्यापेक्षा काम पूर्ण करा, कारण टाळ्या यशानंतर छान वाटतात, आधी नाही. आणि हो, तुमच्या अपयशावर हसणारे लोक तुमच्या यशाचं कधीच सेलिब्रेट करत नाही. नियम क्रमांक 3. कमी बोला पण ते बोलले ते लक्षात राहिलं पाहिजे. दिवसभर बडबड करणाऱ्या व्यक्तीचं एक वाक्यही लक्षात राहत नाही, पण शांत माणूस 2 वाक्ये बोलतात तरी लोक त्यावर विचार करतात. कारण शब्दाची किंमत त्यांच्या संख्येमुळे नाही तर योग्य वेळी बोलल्यामुळे वाढते. म्हणून प्रत्येक चर्चेत एक्सपर्ट बनायचा प्रयत्न करू नका. गुगल आहे ना, प्रत्येक विषयावर भाषण द्यायला तुम्हीच का? नियम क्रमांक 4. प्रत्येक प्रोव्होकेशनला उत्तर देऊ नका. काही लोकांचं कामच असतं दुसऱ्यांना चिडवणं. ते मुद्दाम बोलतील, मुद्दाम टोमणे मारतील, मुद्दाम रागावतील आणि तुम्ही जर लगेच भडकला तर समजा त्यांनी मॅच जिंकली, कारण त्यांनी तुमच्या इमोशनचं रिमोट आपल्या हातात घेतलं. ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही त्यांच्यावर दुसरे सहज नियंत्रण ठेवतात. नियम क्रमांक 5. प्रत्येक मैत्री आयुष्यभर टिकते हा सर्वात मोठा गैरसमज आहे. शाळा बदलली, मित्र बदले, कॉलेज बदललं, ग्रुप बदलला, नोकरी बदलली, नंबरही बदलेल, पण काही लोक अजूनही म्हणतात आपण फॉरेवर फ्रेंड्स. फॉरेवर हा शब्द स्टेटसमध्ये छान दिसतो, वास्तवात नाही. म्हणून प्रत्येकाला तुमच्या आयुष्याचा परमनंट मेंबर बनवू नका. नियम क्रमांक 6. लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या सवयी पहा. मी तुमच्यासाठी काहीही करेन हे वाक्य बोलायला 5 सेकंद लागतात, पण खरंच साथ द्यायला अनेक वर्षाची निष्ठा लागते. लोक काय बोलतात त्यापेक्षा ते वारंवार काय करतात हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण अभिनय काही दिवस चालतो पण स्वभाव कायम दिसतो. आज आपण 6 नियम पाहिले. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ नका. प्रत्येक प्लॅनची जाहिरात करू नका. कमी बोला पण वजनदार बोला. प्रत्येक प्रोव्होकेशनला उत्तर देऊ नका. प्रत्येक नात्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. शब्दापेक्षा सवयी ओळखा. क्रमांक 7. प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव करू नका. आजकाल काही लोकांना वाटतं त्यांनी तुमच्याबद्दल काहीही बोलावं आणि तुम्ही लगेच स्पष्टीकरण द्यावला धावून यावं. काहीचा तर पूर्ण टाईमपास हाच असतो. आधी अफवा पसरवायची, मग तुमची धावपळ बघायची. अशा लोकांना तुमच्या उत्तराची गरज नसते. त्यांना तुमच्या अस्वस्थतेची मजा घ्यायची असते. म्हणून प्रत्येक आरोपाला उत्तर देणं बंद करा. जो तुम्हाला ओळखतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते आणि जो तुम्हाला मुद्दाम गैरसमज करून घेतो त्यांच्यावर स्पष्टीकरण वाया जातं. कधीकधी तुमचं शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. नियम क्रमांक 8. प्रत्येकाला तुमची पुढची चाल कळू देऊ नका. काही लोक इतके ट्रान्सपरंट असतात की त्यांच्या पुढच्या महिन्याचा प्लॅनसुद्धा सगळ्यांना माहीत असतो. अजून रिझल्ट लागलाच असतो पण सेलिब्रेटचं मेनू तयार. अजून इंटरव्ह्यू व्हायचाच असतो तरी लिंक्डइनवर सक्सेस स्टोरी तयार. मग
काम बिघडलं की म्हणतात नजर चुकली लागली. अहो, नजर कमी आणि तुमची घाई जास्त लागली. यशाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे ते झाल्यावरच जगाला कळू द्या, कारण शांतपणे केलेलं कामच मोठा आवाज करतं. नियम क्रमांक 9, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आजार सोडा. हे सर्वात धोकादायक व्यसन आहे. तो रागावेल, ती काय म्हणेल, लोक काय विचार करतील, या 3 वाक्यांनी लाखो लोकांचं आयुष्य अर्धवट जगलं जातं. सगळ्यांना खुश ठेवणारा माणूस शेवटी स्वतःलाच दुःखी ठेवतो. आणि गंमत म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला बदला तर तेच लोक दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुणाच्या मागे उभे असतात. म्हणून आदर करा, पण स्वतःला विसरू नका. नियम क्रमांक 10, रागात घेतलेला निर्णय म्हणजे स्वतःला दिलेली शिक्षा. रागात बोललेले शब्द आणि घाईत घेतलेला निर्णय दोन्ही परत घेता येत नाही. काही लोकांचा राग वायफायसारखा असतो, कधी फुल सिग्नल, कधी नो कंट्रोल. कोणी 2 शब्द बोललं की लगेच रिप्लाय. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो त्याला हरवणं खूप कठीण असतं, कारण तो भावना नाही, बुद्धीने निर्णय घेतो. 11, तुमची किंमत स्वतः ठरवा. जर तुम्ही स्वतःला स्वस्त बनवलं तर लोक बर्गेन करणारच. नेहमी उपलब्ध राहू नका. प्रत्येक फोनला लगेच उत्तर, प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय, प्रत्येक कामाला लगेच होकार. मग लोकांना वाटतं हा तर कायमचा मोकळा आहे. लक्षात ठेवा, व्यस्त असणं आणि महत्त्वाचं असणं यात फरक असतो. स्वतःच्या वेळेची किंमत ठेवा. नियम क्रमांक 12, शांत राहा पण कमकुवत दिसू नका. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही. संयम म्हणजे कमजोरी नाही. सिंह प्रत्येक वेळी गर्जना करत नाही, पण जंगलातला प्रत्येक प्राण्याला माहिती असतं तो आहे. तसंच तुमचं तेही असं. व प्रत्येक वादात उडी मारू नका, प्रत्येक टोमण्यावर प्रतिक्रिया देऊ नका, पण गरज पडली तर इतक्या ठामपणे उभे राहा की पुन्हा कोणी तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा विचारही करणार नाही. शांत स्वभाव आणि ठाम व्यक्तिमत्व हीच सर्वात मोठी ताकद आहे. मित्रांनो, आजचे 6 नियम तुम्हाला एकदा लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव करू नका. तुमची पुढची चाल गुप्त ठेवा. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडा. रागावर नियंत्रण ठेवा. स्वतःच्या वेळेची आणि स्वतःच्या किंमतीची जाणीव ठेवा. आणि 12, शांत राहा पण ठाम राहा. आणि अशाच व्हिडिओसाठी आजच्या चॅनलला सबस्क्राईब केला, लाईक करा आणि कमेंटमध्ये शांत राहा असे नक्कीच लिहा. धन्यवाद.